आज एक गोष्ट नक्की शिकायला मिळाली. गाडी असो किंवा आयुष्य, छोटे छोटे इशारे कधीच दुर्लक्ष करू नये. नमस्कार, मी सतीश आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. नेहमीप्रमाणे मी मॅडमला आणण्यासाठी निघालो. आज मी नाश्ता आणला नव्हता आणि मला मसाला डोसा खायचा मूड होता, म्हणून मी माझ्यासाठी मसाला डोसा घेतला आणि मित्राला मेदूवडा खायचा म्हणून त्यासाठी मेदूवडा घेतला. मॅडमला पिक केलं, ऑफिसमध्ये सोडलं, गाडी पार्क केली आणि आलो आपल्या एंटी चेंबर मध्ये नाश्ता करण्यासाठी. नाश्ता केल्यावर थोड्या वेळाने मॅडमचा परत कॉल आला. त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलला जायचं होतं, मग त्यांना ड्रॉप केलं आणि परत निघालो ऑफिसमध्ये. थोड्या वेळाने त्यांना पिक करण्यासाठी परत निघालो. त्यांना पिक केलं, ऑफिसमध्ये सोडलं आणि इथंच घोळ झाला. मॅडमला सोडून गाडी पार्क करण्यासाठी मी निघालो होतो, तेवढ्याच गाडी रस्त्याच्या मधोमधच बंद पडली. नशीब चांगलं होतं की रस्त्याच्या बाजूला 4-5 मुलं उभी होती. मी त्यांच्या हेल्पने गाडी बाजूला करून घेतली. मित्रांनो, जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की गाडी बरेच दिवस झाला मला सिग्नल देत होती, पण मी दुर्लक्ष केलं. आज करू, उद्या करू. शेवटी ती बंद पडल्यावरच मी लक्ष दिलं. गॅरेजवाल्याला बोलून गॅरेजला गाडी पाठवून दिली आणि मी ऑफिसच्या गाडीने ऑफिसला आलो. 1:30-1:45 ला गाडी बंद पडली आणि 3 वाजता मी रिटर्न ऑफिसमध्ये आलो. त्यामुळे मला जेवायला पण नाही मिळालं. ऑफिसची दुसरी गाडी घेऊन मॅडमला संध्याकाळी घरी सोडलं आणि आज आपली ड्युटी संपली. मुलाला पेस्ट्री खायची होती म्हणून संध्याकाळी घरी जाताना त्यासाठी पेस्ट्री घेतली. तर घरी आल्यानंतर संध्याकाळी मी मस्त फ्रेश होऊन निघालो मार्केटसाठी, कारण मला घ्यायचे होते 2 फॉर्मल पॅन्ट्स. प्लस पॉईंट या दुकानातून मी 2 पॅन्ट्स घेतल्या. खूप छान होत्या आणि स्वस्त पण होत्या. तर घरी येऊन मस्त जेवण केलं, डाळ भात, पापड आणि आमलेट. अशा पद्धतीने आजचा दिवस गेला. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.